दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही राणा दाम्पत्याच्या वतीनं नवमीच्या दिवशी जी आहे ती अंबा एकविरा देवीच्या मंदिरापर्यंत पायदळ यात्रा काढली जाते आणि यावर्षी देखील पायदळ यात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी साखळं जे आहे ते अंबादेवीला राणा दाम्पत्य घालणारे आपण बघू शकतो। दुर्गा मातेचा जयघोष करून जी आहे ती पायी यात्रा जी आहे ती अंबादेवीच्या मंदिराकडे निघालेली आहे। स्वतः आमदार रवी राणा आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहे। खास करून अनवाणी पावलांनी जी आहे ती संपूर्ण ही पदयात्रा राणा दाम्पत्य पार करत आहे। आपल्यासोबत आमदार रवी राणा आहेत। भाऊ काय सांगणार, कितवं वर्ष आहे या वर्षीचं? दरवर्षी तुम्ही पायी यात्रा करतात? बिलकुल 20-22 वर्षापासून दरवर्षी अंबादेवी एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी बिना चपलीनी हजारो कार्यकर्ते सोबत चालतात। युवासेना पार्टीचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते सगळेच सोबत आहे आणि सगळे मिळून खऱ्या अर्थानं देवाला प्रार्थना करतात अंबा माता एकविरा मातेला की राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी एकदम ताकदीनं संकटामध्ये उभे राहतात आणि आज शेतकरी जे खऱ्या अर्थानं खराब परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करत आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या आधी मोठी मदत त्यांना देईल असा विश्वास राज्याच्या शेतकऱ्यांना आहे, विदर्भाच्या शेतकऱ्यांना आहे आणि ती शक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अंबा माता एकविरा माता देव हीच प्रार्थना करतो। आणि जेवढे नेते आहे महाराष्ट्रामधले त्या सगळ्यांनी मला असं वाटते आपल्या संपत्तीमधला 10% जरी शेतकऱ्यांना दिलं तर मला वाटते शेतकऱ्यांचं कर्जही माफ होऊ शकते, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई पूर्ण होऊ शकते। सगळ्या नेत्यांना मी आवाहन करतो की आता आपल्याला पुढे येण्याची गरज आहे। एक मुख्यमंत्री ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दाग नाही आहे असे देवेंद्र फडणवीस आहे, ज्यांची कुठली संपत्ती नाही आहे, कुठल्या प्रकारचं करप्शन नाही आहे, पण ज्या ज्या लोकांनी संपत्ती जमा करून ठेवली आहे त्यांनी 10% संपत्ती ही शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे। कोण्या नेत्यांनी संपत्ती जमा केली? तुम्ही म्हणता की नेत्यांनी जमा केलेली आहे संपत्ती, कोणा दिली? सगळ्यांचे इलेक्शनचे फॉर्म जे आहे भरलेले ते चेक करा, त्यांच्या इन्कम टॅक्सच्या फाईल सगळ्यांना माहीत आहे। अनेकदा त्यांच्यावर ईडीच्या रेड झालेल्या आहे, CBIच्या रेड झालेल्या आहे आणि त्या लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी अनेक वेगवेगळे पाऊल उचललेले आहे। त्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यासाठी पाऊल उचलावं। उद्या दसरा मेळावा होणार आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार। याच ठिकाणी युतीची ठाकरेंची आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे। कसं पाहता उद्याच्या दसरा मेळाव्याकडे? मला असं वाटते दसरा मेळाव्याची काहीच गरज नाही आहे, कारण की आज तुम्ही पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे होते तेव्हा अनेकदा आम्ही आंदोलन केले, मोर्चे काढले, शेतकऱ्यांची परिस्थिती खराब होती। राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या बांधावर ते गेले नाही। मला तर वाटते दसरा मेळाव्याचा पूर्ण पैसा हा दसरा मेळावा न घेता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला पाहिजे, शेतकऱ्याच्या मदतीसाठी जमा केला पाहिजे। तर मला असं वाटते चांगला पाऊल राहील, चांगला संदेश जाईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना माझी विनंती आहे। गोपीचंद पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। सातत्यानं मंगळसूत्र चोर अशी टीका गोपीचंद पडळकरांवर होते। काल ते म्हणाले की जयंत पाटलांच्या कितव्या पत्नीचं मंगळसूत्र मी चोरलं असं सांगा। फडणवीसांनी दम दिल्यानंतर देखील असे वक्तव्य करतायत पडळकर। नाही, मला असं वाटतं की जयंत पाटील असू द्या, गोपीचंद पडळकर असू द्या की कोणी असू द्या, आता सध्या शेतकरी संकटामध्ये आहे, शेतकऱ्याच्या विषयावर बोललं पाहिजे, शेतकऱ्याला पुढे येऊन मदत केली पाहिजे। अशा प्रकारचं कुठलं वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या आजच्या ज्या परिस्थिती आहे, आज जे संकट आहे ते जर आपल्याला दूर करायचं आहे तर खऱ्या अर्थानं आपल्याला सगळे एकत्र येऊन शेतकऱ्यासाठी मदत करावं लागेल, मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि या सहायता निधीमध्ये ह्या सगळ्या मदती कराव्या लागेल। म्हणून माझी विनंती आहे, आरोप प्रत्यारोप केल्यापेक्षा आपल्या राज्यात शेतकरी जरुरी आहे। तो एक शेवटला प्रश्न, कल्याणमध्ये जर आपण बघतो रोड रुंदीकरणाचा वाद सुरू झाला तर त्या ठिकाणी प्रतिक्रिया देताना आमदार अबू आझमींनी जे आहे ते मराठी माध्यमांच्या मागणीवर हिंदीचंच उत्तर दिलेलं आहे। मराठीचा आग्रह आवश्यकता काय असं त्यांनी म्हटलेलं आहे? मला वाटते अबू आझमींनी नवीन भानगडी करू नये, कारण की तुम्हाला माहीत आहे की हे राज्य मराठी माणसाचं आहे, मराठी व्यक्ती हा प्राथमिकतेने पुढे आहे आणि मराठी भाषेचा सगळ्यांना अभिमान आहे। म्हणून मला असं वाटते कोणी त्याला छेडछाड करू नये, ते अबू आझमी असू द्या की अजून कोणी असू द्या। मराठी भाषा ही पहिली आहे, बाकी सगळ्या भाषांचा आम्ही आदरच करतो, पण त्याला छेडछाड करून मैं बोलवतो कायदा, मी म्हणेन ते मान्य अशा प्रकारचं अबू आझमी बनेल तर त्यांना उत्तर दिलं जाईल। का आपल्यासोबत नवनीत राणा आहेत भाजपच्या नेत्या। अभि काय सांगणार,
तुम्ही अनवाणी चालताय तर पदयात्रा काढलेली आहे, काय साखळं अंबादेवीकडे आणि एकविरा देवीकडे असणार आहे? आज फक्त माझे शेतकरी आणि जे शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने त्या भागात जे पावसाने अकाल मचवलेला आहे आणि आपले पूर्ण विदर्भात अवकाळी पावसामुळे जे सगळ्यात मोठा धक्का आमच्या शेतकऱ्यांना लागलेला आहे, आज त्यांचे सुखाकरिता आणि त्यांचा सगळं चांगलं हो याकरिता आज आपण अंबादेवीमध्ये जाऊन अंबादेवीसमोर साकडा घालणार आहे आणि आमचे देवेंद्र फडणवीसजींना या सगळे परिस्थितींना चांगल्या पद्धतीने हाताळता आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे याकरिता आज अंबादेवीला आपण साकडा घालणार आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून डोळ्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला त्यांचे अश्रू दिसतात आहे तर मनाला खूप वेदना होतात आहे आणि त्याकरिता आज अंबादेवीला हात जोडून साकडा घालणार आहे की त्यांना सुखात राहू दे देवा आणि त्यांच्यावर जे आलेला संकट आहे ते लवकरात लवकर दूर हो, एवढीच मी साकडा घालणार आहे. आज भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी असं म्हटलं की दसरा मेळाव्याचे पैसे ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावे, कसं पाहता त्यांच्या या वक्तव्यात? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की उद्धव ठाकरेजी जेव्हा फॉर्म भरतात आणि आमदार म्हणून आणि मुख्यमंत्री बनून ते जातात, मुख्यमंत्री बनून जेव्हा जातात तेव्हा त्यांनी जे त्यांची संपत्ती आहे जे नोंद केलेली आहे 150 कोटीपेक्षा जास्त मला वाटते, जर माझी माहिती चुकीची नाही आहे तर माझी एवढीच अपेक्षा आहे या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून आणि जे शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे, दसरा मेळावा जे जेवढा खर्च आहे ते आणि एवढे पैसे आहे, जर एकाच मंचावर सगळे येत आहे ते एका मंचावरनं काही 100 कोटी त्यांनी अनाऊन्स केले पाहिजे की महाराष्ट्राचे जे शेतकऱ्यांवर परिस्थिती आली आहे त्याच्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं आणि उद्धव ठाकरेजींचं किती योगदान आहे. मला आठवतं जेव्हा ते मुख्यमंत्री होते तर विदर्भाचे एकही शेताचे बांधावर ते कधी आले नाही आणि आज पत्रकार परिषद घेऊन जे आपले विचार मांडतात आहे ना, नुसतं राजकारण उद्धव ठाकरेजी करतात आणि उद्या मेळावा घेऊन फक्त टोमणे देणार आहे. बाकी उद्धव साहेब कधी विदर्भात आणि कोणाचे बांधापर्यंत गेले नाही. चिखल काय असते उद्धव ठाकरेच्या पायाला कधी शेतकऱ्यांचं लागलेलं नाही. तर मला वाटतं राजकारण कमी आणि शेतकऱ्यांना जास्त मदत झाली पाहिजे. शेवटला प्रश्न, अबू आझमींनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की मराठीची आवश्यकता काय, त्या ठिकाणी मराठी मीडिया आहोत. ज्यांना वाटते मराठीची आवश्यकता नाही त्यांनी महाराष्ट्र सोडून बाहेर चालले जाऊ. आज मराठी महाराष्ट्रामध्ये राहतो आहे आम्ही आणि आम्हाला प्रत्येक मराठी भाषाचा आणि ज्या ज्या राज्यामध्ये जे जे लोक राहतात त्या गोष्टीचं गर्व आहे. हे तर लोक म्हणतात की पाकिस्तानही खूप चांगला आहे, पाकिस्तानचा मॅच होतं तर एकही स्टेटमेंट त्यांच्याकडे येत नाही, तर यांच्याकडनं आपण काही अपेक्षा करू शकत नाही की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी रक्त दिला त्यांची कदर हे लोक काय करणार आहे. तर मला वाटते यांनी उठून दुसऱ्या ठिकाणी चालले जावं जिथे मराठी नाही बोला लागत. महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्र पहिला भाषा म्हणून आपण सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. एक शेवटला प्रश्न, गोपीचंद पडळकर आहे भाजपचे आमदार, वारंवार जयंत पाटलांवर वादग्रस्त वक्तव्य करतात. फडणवीसांनी तंबी दिल्यानंतर देखील काल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, कसं पाहता? काय गोपीचंद पडळकर आहेत भाजपचे आमदार, ते वारंवार जयंत पाटलांवर वादग्रस्त टीका करतात. त्यांनी असं म्हटलं की जयंत पाटील सातत्याने टीका केली जातात की मंगळसूत्र चोर म्हणून संबोधलं जातं पडळकरांना. त्यांनी म्हटलं की जयंत पाटलांच्या कितव्या पत्नीचं मी मंगळसूत्र चोरलं त्यांनी सांगावं, असं टीका त्यांनी केली. मला असं वाटते राजकारण आणि आज जी परिस्थिती महाराष्ट्रावर आहे, मग कोणी असो, कोणत्या पक्षाचा आहे, कोण बोलत आहे, कोण आमदार आहे, कोण नाही आहे, या सगळी गोष्टीची माझा काही संबंध नाही. पण जी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण ती परिस्थितीवर बोललो पाहिजे सगळे लोक. आणि राजकारण हा पूर्ण आयुष्य चालणार आहे,
पण जेव्हा शेतकऱ्यांची परिस्थिती हाल आम्ही पाहतो आहे आणि त्यांच्या परिस्थितीवर तुमचं काय विचार आहे, तुम्ही काय सहयोग करत आहे, तुम्ही काय त्यांना मदत करत आहे. आता लोक म्हणतात की आम्ही एवढे घोषणा केले होते जेव्हा आम्ही कृषी मंत्री होते, पण मला असं वाटते आज तुम्ही काय करताय त्याला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी बोलवा. आणि हे सगळी गोष्टी आहे जे पॉलिटिक्सच्या, हे सगळी गोष्टी नंतर होऊ शकतात. फक्त टोमणे मारण्याची जबाबदारी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजीकडे आहे. आपण बघू शकतो भाजपच्या नेत्या नवनीत राणा होत्या. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.